पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या. एवढी चौकशी होऊ द्या, आमच्या लेकराला न्याय मिळून द्या. अरे कोणी डोळे पाडले, डोळ्यात पाणी आलं की सगळे लोक ओरडतात की अमक्या अमक्याच्या डोळ्यात पाणी आलं, अमक्या अमक्याच्या डोळ्यात. अरे नाटकीच रडायचं म्हणलं तर ग्लिसरीन टाकून आम्ही बी रडू शकतो रे, बर का. तुम्हाला कोणाच्या तरी डोळ्यातले अश्रू दिसते, ह्या संतोषच्या ह्या लहान लेकराच्या 10वीला असलेल्या पोरीच्या डोळ्यातले अश्रू दिसले नाही का? त्या लेकराचे, लहान लेकराचे अश्रू दिसनात का? का अश्रू दिसनात? कशामुळं? माझी विनंती आहे. आणि हे टीका करणारे काय जण लागले, कोणी म्हणतं यांना मंत्रिपद नाही. अरे मंत्रिपद हे जाऊ दे रे, ववाळून टाकू कोणावर बी. मंत्रिपद नाही, राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेतो मी. संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा. येतात का आणून? द्या आणून, मी लगेच सगळं सोडून देतो. आणि तुम्ही जर म्हणले ना तर ते कझाकिस्तानला जाऊन राहा, नाही तर गामा देशात राहा, नाही तर घाना देशात जातो. घाना देश माझा कलर बी काळा आहे, आता माझा बापच काळा होता तर त्याला मी काय करा. घाना देशात जातो, सोडून जातो. परंतु माझा हेतू काय? माझा हेतू संतोषची पत्नी, संतोषचा भाऊ, संतोषची मुलगी. अरे माझा बाप मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर गेला होता. 6 महिने तेल मीठ मिरची कशी आणायची असते हे मला कळालं नव्हतं. या लेकराचं काय रे, याला राहायला घर नाही, 6 पत्र्याचं सुद्धा घर नाही ह्याला. संतोष देशमुखला 3ऱ्यांदा सरपंच झालाय. तुमच्यापैकी सुद्धा कोणी सरपंच असतील, तुमचाच भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतचा सदस्य असेल, 3 वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो. त्या माणसाची ही अवस्था होते. माझा हेतू हा आहे की या संतोषच्या ह्याला न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यात कसलं राजकारण आले? तुम्ही उठात आणि मीडियावाले सुद्धा आहे, तुमच्या पाया पडतो, बोटा सहित पाया पडतो, चपला सहित पाया पडतो. अरे राजकारण काय आहे माझ्या बांधवांनो, मला सांगा ना. हे सोडलेत काही जण. सूरज चव्हाण बोलला माझ्यावर. सूरज चव्हाण, अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो. बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये. आणि ते चला जाऊ द्या, बाकीच्यांना मला नोहेर करायचंय, इतरांना मला नोहेर करायचं. अरे काय लख लाभ, तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर. मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही, कारण मला संतोष देशमुखच्या मृत्यू प्रकरणावरून फोकस हटवून द्यायचा नाही. म्हणून मला काय म्हणायचं ते म्हणा, मला शिव्या द्या, मला जे काय बोलायचंय अमोल मिटकरींना बोलू द्या, अजून कोण बोलतय त्यांना बोलू द्या. कोण आणले ते मोठ्याल्या चष्म्यावाले असू द्या, मला त्यांच्यावरती बोलायचं नाही. अरे माझं म्हणणं आहे राष्ट्रवादीतल्या त्या माझ्या मित्रांना, अरे ज्या नेत्याने बीडची वास्तुशांती केली, बीडचा बिहार नाही, बीडचा काबुलिस्तान केला, हमास केला. हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं. इतकी बेकार तालिबानी हे वागणं तुमचं कसं आहे? हे वागणं बरं नव्ह. आणि तुम्ही इथं येऊन अजितदादाच्या कानात जाऊन काय सांगता रे? आणि तुम्ही बोलता. माझी विनंती आहे, अजितदादाच गेलते, मी दादान काल म्हणलं वाद क्या हुआ तेरा वादा. अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी, कमून लावून घेता उगाचे उग. अजितदादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बे काम केलं. तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतलाय अजितदादाला, सगळे गंड गंड मंड रंड अंड असले हे जे घेरा घातलेले हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं. अजितदादा जरा डोळं उघडून बोला.
बघा खाली काय चाललंय ते. माझं म्हणणं आहे पुण्यातलं बारामती तुमच्या मतदारसंघातले 100-200 माणसं पाठवा ना अजित दादा. 200 माणसं पाठवा दादा. महेश माझं म्हणणं चूक आहे का? पाठवा ना बीड जिल्ह्यात. अजित दादा तुमच्या विश्वासातले माणसं पाठवा. तुमच्याजवळ प्रचंड लोक आहे. गावागणीस एक माणूस पाठवू शकतात अजित दादा. 1200-1300 गाव आहेत बरं का. 1500 माणसं पाठवा ना दादा. एका एका गावात जाऊन 2-2 दिवस मुक्काम करून येऊ द्या ना. तुमचे हे जे शागिर्द आहेत हे कसं वागते. एकटा मराठा समाजाच्या बाबतीत नाही. आणि तुम्हाला माझी विनंती, एकटा मराठा समाज नाही, सगळे समाज संतोषच्या बरोबर आहे. संतोषच्या भेटी द्यायला मस्साजोगला जीवाच्या वाडीचे लोक आले का नाही? संतोष हांगेच्या खालच्या वाड्या आल्या का नाही? तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष देऊ नका. सगळेच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट आहेत का? नाही, अजिबात नाही. 2%, 4%, 5%, 10% असतील. 90% वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही. बिलकुल पटलेली नाही. तुम्ही का अंतर पाडताय लोकात? कशामुळं? आणि मी तर काल म्हणलं, आज मी म्हणतो, एकच पर्व इथून पुढं ते 2 नेते आणि त्यांना मानणारे त्यांच्या समाजातले 10%, त्यांच्या समाजातले सुद्धा 90% आपल्या बरोबर घ्या. एकच पर्व आणि सर्व एकत्र, सर्व आपल्या सहित सर्व एकत्र. काय अडचण आहे? ही रियालिटी आहे समाजाची. खाली ही परिस्थिती आहे. म्हणून एखादी जात टार्गेट करायला आम्ही इथं आलेलो नाही. त्या जातीतले जे चुकीचे नेतृत्व आहे, चुकीचं, हा धनुभाऊ अजून बी धनुभाऊ अजूनही तुम्ही 60,000 फुटावर असतान. 60,000 फुटावरले खाली उतरा. या असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या? 3 करोड में फाइनल, बाद में 2 करोड, 50 इलेक्शन में. अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा. तुम्ही मस्सा जोगला गेला. आणि काय दोष आहे आमच्या संतोषचा? एका दलित समाजाचा पोरगा, त्याला हे मारित होते सुदर्शन बुले, आणि हे फक्त आडवा झाला. म्हणला हे बाबा दलिताच्या लेकराला मारू नका. दलित समाजाच्या लेकराची बाजू घेतली म्हणून आमचा माणूस गेलाय. हे कोणाकोणाला माहिती आहे? अजून माहित नसलं तर पुण्याच्या या मायबाप जनतेला सांगतो, दलित समाजाच्या लेकराला मारलं म्हणून संतोष त्याच्या ह्याला गेला. अजित दादा, माननीय विजय वाकोडे दादा यांच्या घरी गेलते. तिथं त्यांनी आश्वासन दिले, एक पोरग शासकीय नोकरीत घेऊ. चांगली बाब. सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी सुद्धा अजित दादा बोललेत. कारण मी जाऊन आलोय, ते गेले त्याच्यानंतर मी जाऊन. दादा म्हणाले यांच्या कुटुंबातलं पण एक लेकरू घेऊ. माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा, 2 उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती आहे, या दोघांना द्या. संतोषच्या बायकोला सुद्धा BA झालेले, हिला सुद्धा का शासकीय नोकरी नकोय मला सांगा. BA झालेली मुलगी कोणत्याही खात्यात ऑर्डर काढा. हे लेकर, आणि शक्यतो ऑर्डर देताना लातूर जिल्ह्यात द्या. कारण लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी आमची माय माऊली बरं का, जिचं कुंकू पुसले, अरे जिच्या भाळावरचं कुंकू पुसतं तिचं दुःख काय बरं का. तर ह्या लेकराला कुठंतरी घ्या, जलसंपदात घ्या, MSCBत घ्या, कशात बी घ्या. तुमचं पाठिंबा आहे का ह्याला? जरा वर हात करून सांगा ना. मदत केली मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मोका लावा म्हणला, मुख्यमंत्र्यांनी मोका लावला. साहेबांनी 1 मिनिट ऐका, मोका लगेच लागत नसतो. घोषणा केली, त्याचं 1 मिनिट ऐका, जस्टिफिकेशन द्यावं लागेल. जस्टिफिकेशन दिल्याच्या नंतर मोका लागेल. तुम्हाला कायदेशीर काही अडचणी परवा माहित नाही. एक आता फक्त जामिनी पुरता ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हेंची ऑर्डर मीच मुख्यमंत्र्यांकडून काढून आली. रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली. रात्री 1:30 वाजता म्हणलं सही करावं लागतं, नाही तर हे सुटतील. आणि त्याचाच परिणाम म्हणून काय झालं,
14 दिवस हे आत गेलेत, वाल्या सुद्धा त्या 14 दिवस आत. आता म्हणतो 24 तास मेरे को एक साथ में दो. अरे ह्यांची लपडी सांगतो रे, अजून लय लपडी लोकच आणून देतात गप्पा गप्पा गप्पा. एका मोर्चात एक सांगू, सगळ्याच मोर्चात सांगितलं घोटाळा होईल. माझी विनंती आहे, संतोषच्या पत्नीला सुद्धा, सोमनाथच्या कुटुंबाला सुद्धा नोकरी दिली पाहिजे. वाकोडे दादा, खरोखर तुम्हाला सांगतो, मी पालकमंत्री राहिलेलो आहे त्या जिल्ह्यात. फार संवेदनशील आणि चांगला माणूस होता, दलित समाजाचा होता, परंतु समजदार नेता होता. दादा असं नाही करायचं, अॅट्रॉसिटी व्हायला लागली, दादा हे बरोबर नाही, मी समजून सांग, मी पोरांना सांग. अशा पद्धतीचे माणसं होणार नाही. पळू 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 त्या घटना घडल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनाही CM साहेब या तिन्ही कुटुंबियांना भेटणार आहे आणि ह्या एवढं त्यांच्याकडनं आपण करून घेऊ. मी अधिकचं काही नाही भरता. हा जोश, ही ताकद आणि हा राग कधीपर्यंत तुमच्या जागेवर राहायला पाहिजे? जोपर्यंत हे फाशीवर जात नाहीत तोपर्यंत राग मनात ठेवा, एवढीच विनंती. संतोषचे मारेकरी फासावर जाऊस तो राग कमी करू नका, एवढे हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. अण्णा जेव्हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचं दुःख या जनाक्रोश मोर्चा पुढे मांडत होते तेव्हा कुटुंबियाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या होत्या. वस्तुस्थिती आहे, निश्चित सुरेश अण्णा धस असतील किंवा बाकी मान्यवरांनी या जनाक्रोश मोर्चाला दिलेली ताकद ही कुटुंबासाठी खूप मोठी आहे. यानंतर ज्यांनी भारतीय संसदेमध्ये या क्रूर हत्येचा पुण्यातील आक्रोश मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. आरोपींना लवकरात लवकर पकडून फासावर लटकवा अशी मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची विनंती आहे, असं देशमुख यांच्या बहिणीने म्हटलंय. तर आम्हाला न्याय द्या अशी साद देशमुखांची मुलगी वैभवीने घातली. कुटुंब जे आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. ताई, मोर्चाला मोठी मागणी आहे, मात्र सरकारला अजूनही जाग येत नाही का? सरकारवर विश्वास आहे आमच्या, लवकरात लवकर आरोपी पकडतील, आम्हाला न्याय मिळेल. पूर्ण राज्यात हा मोर्चा निघतोय. सरकारला, मुख्यमंत्र्यांना तुमची काय मागणी आहे? मुख्यमंत्री लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती, लवकरात लवकर आरोपी पकडा आणि त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्या. माझा मुख्यमंत्री भावावर विश्वास आहे. शिक्षेचं स्वरूप काय असेल? फाशीची शिक्षा. भावना आमच्या पहिल्यापासून एकच आहेत की आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय हा मिळाला पाहिजे. आज महिना होत आला, जर आरोपीच लवकर पकडत नसतील तर आम्ही न्यायाची प्रतीक्षा किती दिवस करायची? आम्ही तर न्याय लवकरात लवकर मागतोय. त्यासाठी प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपाकडे वळूया. 4 दिवसांपासून 700 ते 800 धमकीचे कॉल आल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. धमकी देणारे मुंडेंचे कार्यकर्ते असल्याचा दावा देखील दमानिया यांनी केलाय. दरम्यान दमानिया यांनी तक्रार द्यावी, चौकशी करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता. म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेते, कारण आज देखील ते फोन कमी झाले नाही आहेत आणि बंद तर अजिबात झालेले नाही आहेत. आणि कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार. सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील. की तुमचे मोर्चे किती होणार? तुमचा मोर्चा परभणीत झाला, तुमचा मोर्चा बीडमध्ये झाला, पण मी सर्व मीडियाच्या सर्व चॅनलच्या प्रतिनिधींनी मला विचारलं, त्यांना मी आश्वासित करू इच्छितो, महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार.
बीड जिल्ह्यामधील ही गुंडशाही, ही दडपशाही एवढी वाढली, जीणं मुश्किल केलं. निवडणुकीपुरती दादागिरी राहील नाही. ही दादागिरी आमच्या सर्वसाधारण घराण्यातल्या मुली बाळांनी, आमच्या गोरगरिबातल्या सर्व समाज बांधवांना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करून टाकायचं काम या गुंडगिरीनं, दादागिरीनं केलंय. बीड जिल्ह्यामध्ये रेती माफिया, राख माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया आणि ही खंडणीखोर सर्व टोळी जमवायचं काम कुणी केलं तर या काय ते आता सुरेशांना सांगतात नाव काहीतरी, अरे त्याच काय. बघा, माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे. वाल्याचा वाल्मिक झाला, पण आता ह्याचा काय झाला तुम्हीच बघा. अलीबाबा 40 चोर ही सुद्धा उपमा कमी पडेल. कारण बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी दादागिरी चालवली याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली, संतोष अण्णा देशमुख यांची 9 डिसेंबरला घडलेली घटना जरी असली तर याची सुरुवात कुठं झाली तर आमच्या केज तालुक्यामध्ये 28 या 24 मे महिन्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला गेला आणि तो कॉम्प्रोमाइज करून मिटवला गेला. त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे कुणी आरोपी होते त्यांना सुद्धा या खंडणीच्या आरोपात घेतला पाहिजे, कारण त्याची सुरुवात तिथून झाली. आणि याचा शेवट कुठं झालाय आज. काजरनी आमचे संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर केला, टॉर्चर करू मारला गेलं. काय चूक होती. संतोष अण्णा देशमुख एका गावचं लोकप्रतिनिधी आहे, एका छोट्याशा आमच्या ग्रामीण भागाचा तो प्रमुख आहे. तो कोण्या पक्षाचा आहे, कोण्या जातीचा आहे हा विषय नाही, तो या गावचा प्रमुख आहे. आणि त्यांनी काय केलं तर ही जी कंपनी होती या कंपनीच्या तिथं जिथं मारामारी केली आणि खंडणी गोळा करण्यासाठी जे कोण लोक जात होते, 6 तारखेला ज्यांचा गुन्हा झाला होता, 6 तारखेला जे भांडण झालं होतं त्या 6 तारखेच्या भांडणामध्ये यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन भांडण सोडवासोडी किंवा आमच्या गावात येऊन भांडण पेटवू नका असं म्हणलं गेलं. त्याचाच मनात एक राग घेऊन या सर्व काय म्हणलं पाहिजे यांना उपमा, या सर्व हरामखोरांनी आदरणीय आमच्या संतोष अण्णा देशमुखांचा मर्डर केला गेला. याच्या पाठीमागे कोण आहे, याच्या पाठीमागे जो कोण मास्टर माइंड आहे ती पकडला पाहिजे असं मी पहिल्या क्षणापासून म्हणतोय. त्याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे तर हा खंडणीखोर आहे. या खंडणीखोरानं याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. मला एकच सांगायचं, मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलं होतं याचं कनेक्शन कुठं धाराशिवची जोडतंय का, याचं कनेक्शन कुठं पुण्याला जोडतंय का. आज मला मीडियाचे बांधव सर्व विचारत होते तुम्ही त्या दिवशी कसं सांगितलं. म्हणलं बाबा हो, मी समाजसेवा आणि राजकारण फटावर माझ्या मिशा नव्हत्या तेव्हापासून करीत होतो, आता पूर्ण पांढऱ्या झाल्यात. म्हणजे मला नक्की माहित आहे. आणि आता अण्णांनी त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं की तुम्ही ह्यांच्या बरोबर काम केलं, तुम्ही सर्वांनीच आपण काम केलं, राजकारणाचा भाग सोडून देऊ. मी राजकारण करायला या मोर्चा सहभागी नाही. मी या मोर्चामध्ये सहभागी याच्यासाठी आहे की आमचा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी होईपर्यंत आम्ही सर्वजण लढणारच आहोत. माझं आज सरकार मायबापला म्हणणं आहे की सरकार, उपमुख्यमंत्री असा, मुख्यमंत्री असा की कुणी असा, सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी काय आहे तर माझी सर्व जनतेच्या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी या नात्यानं मी आपल्याकडे एक मागणी करणार आहे. संतोष अण्णा देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्याच्यात प्राथमिक दर्शे जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर 7 लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला. या 7 लोकांमधला 2 आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले. 3रा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातूनच उचलला गेला. आणि 4था आरोपी पोलिसनी आणखी काही डिक्लेअर केलं नाही की सरेंडर झालाय की पकडलाय, पण पकडलाय असं म्हणतात. पण तो जर पकडला तर तो आरोपी दोन्हीकडे आहे, खुनात पण आहे आणि खंडणीत पण आहे. त्याच्यानंतर नाट्यमय घटना घडती आणि या खंडणीतला मेन आरोपी जो कोण आहे बस त्यानं स्वतः सरेंडर केलं कुठं, CID पुणे.
आणि आता काल काय झालं गेलं नाट्यमय घटना आहे त्या सगळ्या, की काल काय गेलं तर याच्यातल्या 2 आरोपीला लगेच ती सरेंडर झाला की पकडलं पोलिसांनी. किती कौतुक आहे. मी मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचंही कौतुक केलं की तुम्ही जर खरंच ही पकडलंय तर कौतुक आहे. पण माझ्या पोलीस CID बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, ज्या गाडीमध्ये हा खंडणीखोर आला ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही? जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केलं नाही? त्याला तुम्ही आणखी सहआरोपी का केला नाही? हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत हे सर्व खुलेआम फिरतात, मीडिया पुढे येऊन सांगतायत की आम्ही असं केलं. पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शकाला एका डायरेक्टरला सुद्धा लाजवून अशी स्टोरी बनवतात. आमची अचानक भेट झाली. हा, अरे नेमकं काय? तू आहे कोण तुझी अचानक भेट व्हायला? आणि माझी अचानक भेट झाली म्हणले, आणि मग अचानक भेट झाली की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले. असं असं काय काय तुम्ही मीडियाला बघता. आणि बजरंग सोनवणे काही राजकारणाचे प्रवक्ते भेट, मला त्यांच्यावर काय बोला एवढे नाही वाटत मला, पण तेही बोलले की बजरंग सोनवणेला प्रसिद्ध पाहिजे, त्या प्रसिद्धीसाठी तो खोटं बोलतोय. आज ही मीडियाला आम्ही फोटो दाखवू शकतो की ज्या फोटोमध्ये मस्सा जोगला सुद्धा हा व्यक्ती दिसतोय आणि आम्ही मीडियाला दाखवलाय. पण आणि हाच व्यक्ती आज APP माझाचा पत्रकार बंधू कोणतरी असाल, त्यांनी प्रश्न विचारलेत, तिथं मी बघितलंय की या गाडीत तुम्ही आले का, हा आरोपी आले का? मग एवढं जर तुम्ही तिथं दिसताय, ओपन दिसताय, तुम्ही म्हणतात आम्हाला प्रसिद्धी पाहिजे. जरा अभ्यास करा आणि पुन्हा बोला. ठीक आहे, गाडीचा ताफ्यातला फोटो पण मिळेल. ठीक आहे, गाडी तू माणूस तिथं आहे. आमचं म्हणणं काय, मग हा सर्व जर लाईव्ह आम्ही काय बोलतोय, आज सुद्धा इथं काही असते बघा धपाची कुडून तिकडून कोण कोण आलाय, सुरेशांना काय बोलतोय, बजरंग बाप्पा काय बोलतोय, कोण काय बोलतोय. पण आम्ही एकच मागणी आमची सर्वांची, आमच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन, मानवता म्हणून आमचं काय कर्तव्य, तर आमच्या एका बांधवाचा असा खून केलाय, हत्या केली, त्याला त्याच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि या मागणीत मला मायबाप सरकारला दुसरी मागणी करायची. 25-25 दिवस 30-30 दिवस मारेकरी सापडत नाहीत, स्वतः येऊन सरेंडर होतात. आणि कोण म्हणते, आणि तुम्ही म्हणता की हे देव, माझं म्हणणं असं आजची मागणी की एवढ्या दिवस हे काय करत होते? यांचा प्रवास ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तुम्ही ताब्यात घेईपर्यंत हे कुणाला भेटले, कुणाकडे. खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील आता अगदी सुरेश धस यांच्यासारखीच आक्रमक भूमिका घेतली आणि मुंडेंवर निशाणा साधला. पुढच्या बातमीकडे. धनंजय मुंडेंवर अजितदादांनी कारवाई करण्याची मागणी करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी टीका केली. धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा अशी मागणी चव्हाण यांनी केली. सौ चूहे खा के बिल्ली हाच को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या. म्हणून आधी नीट वागायचं कोणी सांगायचं. आणि अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे, काय को इसको अंदर लिया. सुरेश अण्णा धस राजकारणाच्या पोटी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करतायत आणि कुठंतरी आपल्याच मित्रांना अडचणीत आणण्याचं काम ते करतायत. म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली होती की त्यांनी तात्काळ यांना आवर घालावा. ते अजितदादा काय बोलले होते की चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार. मग चौकशी चालू असताना सुरेश अण्णांनी अजितदादांना का प्रश्न विचारावा, का हुआ तेरा वादा म्हणून, म्हणजे तुमच्या गृह खात्यावर विश्वास नाही का, की गृहमंत्र्यावर विश्वास नाही, याचं उत्तर अण्णांनी द्यावं. बीड सरपंच हत्या प्रकरणातील विविध बातम्यांचा वेध आपण घेतला. आता पुढची बातमी आहे लाडकी बहीण योजनेबाबत. महायुतीला सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या लाडक्या बहिणीवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर लाडकीचे पैसे परत घेण्याची चर्चा देखील रंगू लागली. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. नेमकं लाडकीवर अपात्रतेची टांगती तलवार आहे का, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडकी बहीण दोडकी झाल्याची चर्चा रंगली. तर सत्ता आल्यानंतरच निकषावर बोट कसं ठेवता असा सवाल करत विरोधी पक्षानं लाडकी बहीण योजनेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली. भीक मागत सरकारची परिस्थितीच भीक मागायची आली आहे. कटोरा घेऊन आता लोकांच्या पुढे जाण्याची अवस्था आणली आहे. निवडणुकीसाठी सर्व खात्यांचे पैसे वरती करून मताची भीक मागून बहिणीला बनवण्याचं पाप केलं. मतं घेतलीत, काही पाहिलं नाही. ज्या वेळेस तुम्हाला मतं घेताना निकष नव्हती, तर आता काय निकष लावताय? म्हणजे तुमच्या बहिणीची बेमानी करताय, तुम्ही फसवणूक करताय. हे पाप आहे. यांचा शाप लागेल ना यांना. बंद होईल का नाही मला माहिती नाही, पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल. पण फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च, आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की DPTCचे पैसे वळवले जात आहेत. हे काय आहे, खरं नक्की काय आहे? आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं ह्या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला ह्या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय. सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकषांवर बोट ठेवलं होतं. तर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी थेट कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार त्याची यादीच वाचून दाखवली. त्यामुळे लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मात्र अपात्रतेसाठी कोणते निकष आहेत पाहूया. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त. कुटुंबात कुणाच्या नावावरही 4 चाकी वाहन नको. शासकीय नोकरीत असताना योजनेचा लाभ घेतल्यास अपात्र. इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास अपात्र ठरणार. लग्नानंतर परराज्यात स्थलांतर झालेल्या महिलांनाही लाभ नाही. राज्यभरातून 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरले. मात्र आता नव्यानं छाननी सुरू झाल्यानं अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषांच्या बाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.